नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात एलएस मराठी. पाहत काही सकाळच्या महत्त्वाच्या घडामोडी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जालना विकास कामासंदर्भात बैठकीस आमदार अर्जुन खोतकर, खासदार संदीपान भुमरे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार. आमदार अर्जुन खोतकर यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. जालना शहरातील भव्य भीम पार्क प्रकल्पाला मुंबईत हिरवा कंदील मिळाला. जालना पाणीपुरवठा योजना जागतिक बँक यादीत घ्यावी, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी. भुयारी गटार आणि सांडपाणी योजनेवर भर देण्यासाठी गोरंट्याल यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन. अमरावती जिल्हा नियोजन समितीवर 15 सदस्यांची नियुक्ती. डीपीसी मध्ये विविध पक्षांना प्रतिनिधित्व. बावनकुळेंच्या शिफारशीनंतर शासन निर्णय जारी. आमदार प्रताप अडसड, प्रवीण तायडे यांचा समावेश. भीषण उष्णतेमुळे अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये शुकशुकाट. उन्हाचा पारा 42 अंशावर गेल्यानं पर्यटकांनी फिरवली पाठ. सर्व पर्यटन स्थळांवरील पॉइंटवरील दुकानं बंद. जुन्नर वन विभागाची मोठी मोहीम. 4 महिन्यात 46 बिबट्या वन विभागाकडून जेरबंद. पिंपरखेड परिसरात वन विभागाची मोठी कारवाई. नाशिकच्या मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाचा अजब कारभार समोर. 42 अंश तापमानात आरटीओ चाचणी. नागरिकांमध्ये नाराजी. उल्हासनगरच्या श्रीराम चौकातील येस बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या. विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई. हिंगोलीच्या शिंदेफळमध्ये आग लागून 2 घरं जळून खाक. शेतीमालाचं साहित्य, दोन्ही कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्याच्या शिक्रापूरमध्ये दुकानांना भीषण आग. आगीत 3 दुकानांसह काही दुचाकी जळून खाक. घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.